थेट जाऊयात, प्रकाश आबिटकर बोलतायत. जिल्हा परिषद असतील तिथल्या पाण्याचा जो वापर होतोय त्याच्याबद्दल जी अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे किंवा तिथली जी टीम आहे ती सगळी ज्या पद्धतीने काम करते त्याला अजून जबाबदारीनं खूप महत्त्वपूर्ण ट्रेनिंग देणं आणि त्या सगळ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने उपयोगात आणणं आवश्यक आहे. सगळ्या आजारांचं मूळ हे पाणी आहे, त्यामुळे ते पाणी स्वच्छ असण्यासाठी सुद्धा एक SOP क्लिअर केली जाईल. आजच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी त्या सूचना दिल्या. त्या SOPचा वापर संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्याबद्दलचं सक्तीने कारवाई आपण करतो. पण दुसरीकडे तुम्ही फक्त पुण्याचं उदाहरण देतात, मात्र बाकी जिल्ह्यात देखील याचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. सोलापूरमध्ये देखील 2 संशय सापडले, कोल्हापूर साईडला पण एक सापडलेला आहे. अशा पद्धतीच्या देखील माहिती समोर. मी आपणा सर्वांना तेच सांगतोय की हे पेशंट सर्रास आपल्या सगळ्यांकडे आढळतात आणि ते आजच आढळत नाहीत, अनेक वर्ष ते आढळतात. GB सिंड्रोम हा जो काय आजार आहे तो सर्व ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. फक्त प्रश्न असा आहे की पुण्यात वाढलेल्या संख्येमुळे आपल्या सर्वांचा फोकस तिथं झाला. तोपर्यंत बऱ्याचशा लोकांना GB सिंड्रोम हा आजार आहे, त्याच्या पेशंट्स आहेत हेही कदाचित माहीत नसेल. बऱ्याच ठिकाणी आणि रेग्युलर तुम्ही जर बघितलात जिल्हा स्तरावरच्या रेप्युटेड हॉस्पिटल्समध्ये, आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा याच्यावरती उपचार घेऊन दररोज शेकडो पेशंट्स हे दर महिन्यांमध्ये बरे होतात, आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या कामात लागतात. ही वस्तुस्थिती आहे. आपण जर सगळीकडे ऑब्झर्व केलं तर हीच फॅक्ट आहे. फक्त झालं असं, पुण्यातल्या पेशंटची संख्या वाढली, विशेषतः त्या खडकवासला धरणातून आलेलं जे काय नांदेड गावातलं पाणी आहे आणि त्या पाण्याच्या परिसरात, त्यामुळे साहजिकच पेशंटची संख्या एकदम वाढल्यानंतर आपल्या सर्वांना सुद्धा वाटलं की समथिंग इज रॉंग आणि त्यामुळे आपण थोडेसे या सगळ्या गोष्टींची अधिक काळजी करालो. पण माझी विनंती आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आहे की हा आजार यापूर्वीपासून अस्तित्वात आहे. याचे पेशंट्स अतिशय चांगल्या पद्धतीने बरे होतात. यापूर्वी महात्मा फुले जीवनदायी योजना असेल, मुख्यमंत्री सहायता निधी असेल, पुणे महानगरपालिकेनं आता 1 लाखाच्या ऐवजी 2 लाखाचं दिलेलं पॅकेज असेल, यासाठीची आर्थिक निधीची तरतूद असल्यामुळं आपण फक्त आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी एवढीच विनंती करतो. धन्यवाद. केस गळती संदर्भामध्ये देखील महत्वाची चर्चा झाली. नेमकं काय झालेलं आहे, कारण की ते देखील प्रमाण वाढलेलं बुलढाण्यातलं पाहायला. बुलढाणा त्या परिसरातल्या जे काही गावं आहेत त्या गावांमध्ये केस गळतीबद्दलची सुद्धा मध्यंतरी जी काही एकूण सगळी घटना घडलेली आहे याच्याबद्दल दिल्लीच्या ICMRची टीम आलेली, त्या टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरती आपला रिपोर्ट दिलेला आहे. पुढच्या 4-8 दिवसांमध्ये तो रिपोर्ट येईल आणि आपल्या सगळ्यांना अधिक चांगल्या पद्धतीने तिथं काम करता येईल. थोडीशी भीती आपल्याला अशी होती की त्या परिसरातल्या लोकांच्या बद्दल हा विषय होत होता. पाण्याचं इन्फेक्शन हा सुद्धा एक भाग असू शकतो, ते संसर्गजन्य आहे का याची एक भीती होती. त्याच्याबद्दलचा रिपोर्ट एक 4 दिवसांमध्ये येईल आणि त्याच्यानंतर आपण त्याच्याबद्दल अधिकृत SOP जाहीर करू. चला, धन्यवाद. GBS सिंड्रोम जो अभी उसके बारे में बहुत सारे लोग और पेशेंट्स बढ़ रहे हैं, उसके कारण हम लोग आज कैबिनेट में भी उसके बारे में चर्चा हुई. GBS सिंड्रोम ये पहले से ही अपने मतलब ये इसके पेशेंट, बहुत सारे पेशेंट्स महाराष्ट्र में इसके पहले भी है. इसके लिए महात्मा फुले आरोग्यदायी योजना में हम लोगों ने 2 लाख का पैकेज दिया है और उसके साथ साथ पुणे महानगर पालिका ने भी 1 लाख का पैकेज बढ़ा के 2 लाख रुपए का पैकेज दिया है. चलो, थैंक यू.